कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर बेकायदेशीर गुटखा विक्री आणि रस्त्यावर अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच अनेक ठिकाणी गुटखा, पान मसाला यांची उघडपणे विक्री सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा उरत नाही. रस्त्यावरच उभे केलेले स्टॉल, हातगाड्या आणि अनधिकृत विक्रेते यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच बिकट होते. स्थानिक नागरिक आणि प्रवासी वारंवार याबाबत तक्रारी करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर, विशेषतः ट्विटरवर प्रशासनाला टॅग करून या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रारींवर उत्तर मिळते, आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची असा प्रश्नही उपस्थित होत आहे. स्थानक परिसर असल्यामुळे रेल्वे प्रशासनाची जबाबदारी असताना बाहेरील रस्ते आणि फुटपाथ हे केडीएमसीच्या अखत्यारीत येतात. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ठाणे पोलिसांवर आहे. मात्र या तिन्ही यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र समोर येत आहे. ठाणे पोलिसांकडून अधूनमधून कारवाई केली जाते, परंतु ती तात्पुरती ठरते. केडीएमसीकडून अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमा राबवल्या जातात, पण काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण उभे राहत असल्याचे दिसते. रेल्वे प्रशासनाकडूनही स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच आहे. गुटखा विक्रीवर बंदी असतानाही अशा प्रकारे उघडपणे विक्री होत असल्यामुळे कायद्याची अंमलबजावणी होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या विक्रीमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. प्रवाशांचे म्हणणे आहे की ठाणे पोलीस, केडीएमसी आणि रेल्वे प्रशासन यांनी संयुक्तपणे ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई करणे गरजेचे आहे. केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्षात अतिक्रमण हटवून गुटखा विक्री पूर्णपणे बंद करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कल्याणमधील नागरिक आता फक्त आश्वासन नव्हे तर ठोस आणि कायमस्वरूपी कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनसाक्ष मराठी.